तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कर्मचाऱ्यांच्या बदली अधिकार संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे 2 डिसेंबर 2024 रोजी। काय या सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली अधिकार संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक आलेलं आहे ग्रामविकास विभागामार्फत। सदरचे शासन परिपत्रक कार्यासन अधिकारी यांच्याकडून मे विन्सिस IIT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहे। यामध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना मुद्दा क्रमांक 4.4.7 नुसार पती पत्नी 1 युनिट लाभ देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याबाबत नमूद करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बाबी आहेत। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांनी मुद्दा क्रमांक 4.4.7 नुसार पती पत्नी 1 युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल तर त्याने दिलेल्या 30 प्राधान्यक्रम शाळांमध्ये दोघांची रिक्त जागावर बदली होणे आवश्यक आहे। यापैकी एका शिक्षकाची बदली करता येणार नाही, यामुळे 1 युनिटचा लाभ मिळत नाही। सर्व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक 4 या टप्प्यावर संबंधित शिक्षक यांनी मुद्दा क्रमांक 4.4.7 नुसार 1 युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असल्यास सदर पती पत्नी या दोघांचीही त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन बदली करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे। त्या संबंधाचे शासन परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करते, तुम्ही वाचू शकता। काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।